नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पॅसेज नंबर 3। ओके, तर मित्रांनो, हा रीडिंग कॉम्प्रेशन किंवा पॅसेज हा जो कन्सेप्ट आहे किंवा हा जो तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तर टीसीएस असेल, आयबीपीएस असेल, एमपीएस असेल किंवा इतर ज्या गव्हर्नमेंट अंतर्गत होणाऱ्या परीक्षा असतील त्यामध्ये 100% ह्या घटकावरती प्रश्न विचारले जातात। त्यामुळे कशा पद्धतीने अंडरस्टँड करायचा, त्याचं मराठी ट्रान्सलेशन कसं करून घ्यायचं, समजून घ्यायचे, प्रश्न कसं सोडवायचं, सगळं काही आपण पाहणार आहोत। चला मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, चला, जर आपण नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। वाचूया आपण पॅसेज काय म्हणतो। आता हा जो पॅसेज आहे ना, तुम्हाला ITI इन्स्ट्रक्टर 2022 TCS पॅटर्न अंतर्गत घेतलेल्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे। ओके, बघा पॅसेजमध्ये काय दिलं। टेलिव्हिजन इज चेंजिंग पीपल्स लाईफ क्वाईट ड्रॅमॅटिकली। बघा, टेलिव्हिजन इज चेंजिंग म्हणजे टीव्ही हे बदलत आहे, पीपल्स लाईफ लोकांचं आयुष्य क्वाईट ड्रॅमॅटिकली। मित्रांनो, ड्रॅमॅटिकलीचा अर्थ होतो नाट्यमय रीतीने। मग टेलिव्हिजन हे लोकांचं आयुष्य नाट्यमय रीतीने किंवा अत्यंत जलद गतीने काय करत आहे, बदलत आहे। इन अ कंट्री वाइड सर्वे, a tenth of television viewers have admitted that the care of children and elderly is getting neglected. बघा, in a country wide survey म्हणजे संपूर्ण देशभर केलेल्या सर्वेनुसार, ओके, सर्वेक्षणानुसार, अ टेंथ ऑफ टेलिव्हिजन व्ह्युअर्स म्हणजे 1.5 जे टीव्ही पाहणारे व्ह्युअर्स आहेत, टीव्ही पाहणारे जे लोक आहेत, यांनी ॲडमिट केलेलं आहे म्हणजे मान्य केलेलं आहे की द केअर ऑफ चिल्ड्रन अँड एल्डरली म्हणजे लहान मुलांची, ओके, किंवा एल्डरली जे वयोवृद्ध लोक आहेत त्या लोकांची किंवा लहान मुलांची जी केअर आहे, काळजी घेणे, याच्याकडे निग्लेक्ट होत आहे, म्हणजेच काय तर दुर्लक्ष केलं जात आहे। कशामुळे? टीव्हीमुळे। एकदम व्यवस्थित पॅसेज समजून घ्यावं। ओके, बघा, फाईल टेलिव्हिजन हॅज कंट्रीब्युटेड टू द पॉप्युलरिटी ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स, आयरोनिकली इनफ चिल्ड्रन हॅव रिपोर्टेड दॅट दे प्ले लेस। बघा, फाईल म्हणजे च्या दरम्यान टेलिव्हिजन हॅज कंट्रीब्युटेड टू द पॉप्युलरिटी ऑफ गेम्स, टेलिव्हिजनने कंट्रीब्युशन दिलंय म्हणजेच काय तर सहभाग दिलेला आहे। कशामध्ये सहभाग दिलाय? तर गेम्स आणि स्पोर्ट म्हणजे खेळांची पॉप्युलरिटी, खेळांची प्रसिद्धी होण्यामागं सर्वात महत्त्वाचा रोल कोणाचा आहे, तर या टीव्हीचा आहे। आयरोनिकली न, परंतु याचा उपरोधकपणे किंवा याच्या उलट एक बाजू त्यांनी सांगितलं। बघा, चिल्ड्रन हॅव रिपोर्टेड दॅट दे प्ले लेस, खेळांची पॉप्युलरिटी, प्रसिद्धी तर वाढली, परंतु असं रिपोर्ट सांगते की दे प्ले लेस, मुलं बघा गेम तर पाहत आहेत परंतु ते गेम कमी खेळत आहेत। ओके, बघा, दे प्ले लेस। चला पुढे बघा, टेलिव्हिजन हॅज इन्क्रीज द जनरल नॉलेज ऑफ चिल्ड्रन। बघा, टेलिव्हिजन हॅज इन्क्रीज द जनरल नॉलेज ऑफ चिल्ड्रन, टेलिव्हिजनने लहान मुलांचं जनरल नॉलेज, सामान्य ज्ञानामध्ये वाढ झालेली आहे। इन पर्टिक्युलर देअर नॉलेज ऑफ द व्हेरियस प्रोडक्ट बीइंग ॲडव्हर्टाइज, ज्ञानामध्ये तर वाढ झाली परंतु कशा ज्ञानामध्ये? बघा, पर्टिक्युलर देअर नॉलेज, पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट, देअर नॉलेज त्यांच्या ज्ञानामध्ये का विशिष्ट पद्धतीने वाढ झालेली आहे। जे की प्रोडक्ट, बघा, व्हेरियस प्रोडक्ट म्हणजे विविध असे जे प्रोडक्ट आहे जे टीव्हीवरती ॲडव्हर्टाइज केले जातात, तेवढ्याच प्रोडक्टमध्ये त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ झालेली आहे। The survey shows that very few children are watching many educational program. The survey shows that, या सर्वेने असं सांगितलं आहे की very few children, अगदी असे कमी मुलं एज्युकेशनल प्रोग्राम टीव्हीवरती पाहत आहेत। बघा, परत एकदा बघा, very few children are watching many educational program, अत्यंत कमी असे लोक शैक्षणिक प्रोग्राम पाहत आहेत। पुढे बघा, the parents who were interviewed said their children's studies were affected. बघा, the parents who were interviewed, जे पालक होते त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि त्यांनी सेड केलं म्हणजे ते म्हणाले की देअर चिल्ड्रन स्टडीज, त्यांच्या मुलांच्या अभ्यासावरती त्याचा अफेक्ट झालेला आहे, परिणाम झालेला आहे। मेनी पॅरेंट्स हॅव कट ऑफ द केबल टीव्ही टू रिड्यूस डिस्ट्रॅक्शन फॉर द चिल्ड्रन, मुलांचं डिस्ट्रॅक्शन होण्यासाठी, अभ्यासामधून त्यांचं मन विचलित होऊ नये यामुळे असंख्य अशा पालकांनी काय केलेलं आहे, कट ऑफ द केबल टीव्ही, टीव्हीचं केबल कापून टाकलेलं आहे किंवा त्यांनी रिचार्ज मारणं बंद केलेलं आहे। हा पॅसेज होता। प्रश्न कसे आहेत आपण बघूया। बघा, पहिला प्रश्न, व्हॉट इज द टोन ऑफ द पॅसेज, पॅसेजची टोन काय, विचारलेले प्रश्न आहेत। हा ITI इन्स्ट्रक्टर 2022 TCS पॅटर्नने घेतलेल्या परीक्षेमधला पेपर आहे। व्हॉट इज द टोन ऑफ द पॅसेज, पॅसेजची टोन काय? पहिला म्हणतो फिक्शियस म्हणजे काल्पनिक, ओके, दुसरा म्हणतो इमॅजिनरी, हे सुद्धा काल्पनिक, महत्त्वाचे वर्ड आहेत लिहून घ्या। क्रिटिकल म्हणजे टीका करणारा, आणि चौथं आहे प्रेजवर्ती
प्रेजवरतीचा अर्थ होतो प्रेज म्हणजे स्तुती करणं, मग एखाद्याची स्तुती करण्यासारखं असं आपण म्हणू. मग या पॅसेजची टोन काय बरं, काल्पनिक आहे का, नाहीये. स्तुती करण्यासारखी आहे का, नाही. तर काय याचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3 क्रिटिकल, टीका केली. कशाबद्दल, टीव्ही बद्दल टीका केलेली आहे. सेकंड प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स इज इनकरेक्ट, चुकीचं विधान तुम्हाला फाइंड आउट करायचं. बघूया, चिल्ड्रन हॅव नो आयडिया अबाउट द प्रोडक्ट ॲडव्हर्टाइज ऑन टेलिव्हिजन. बघा, चिल्ड्रन हॅव नो आयडिया. बघा, मुलांना कल्पना नाहीये की बाबा टीव्हीवरचे जे प्रोडक्ट ॲडव्हर्टाइज केले जातात त्यांची मुलांना कल्पना नाहीये. दुसरं बघा, टेलिव्हिजन हॅज इन्क्रीज द जनरल नॉलेज ऑफ चिल्ड्रन. दिलेलं आहे मित्रांनो, पॅसेजमध्ये तुम्ही व्यवस्थित वाचला त्यावेळेला कळालंय की त्यांचं जनरल नॉलेज वाढलेलं आहे, म्हणजे बरोबर आहे. आपल्याला शोधायचं इनकरेक्ट, म्हणजे हे दिलेलं आहे विधान. तिसरं बघा, द केअर ऑफ चिल्ड्रन अँड एल्डरली इज गेटिंग निग्लेक्टेड ड्यू टू टेलिव्हिजन. टेलिव्हिजनमुळे लहान मुलांच्या आणि वयोवृद्धांच्या काळजीकडे निग्लेक्ट केले, दुर्लक्ष केले गेलेलं आहे. विधान बरोबर आहे, हे ऑप्शन नाहीये. केबल टीव्ही हॅज बीन कट ऑफ टू अवॉइड डिस्ट्रॅक्शन फॉर चिल्ड्रन. मुलांचं डिस्ट्रॅक्शन होऊ नये म्हणून केबलचं टीव्हीचं काय केलेलं आहे, त्यांनी कट केलेले आहेत, केबल कट केले. हे सुद्धा पॅसेजमध्ये दिलंय. मग उरला फक्त एकच, जो की 1 नंबरच आहे. चिल्ड्रन हॅव नो आयडिया अबाउट द प्रोडक्ट ॲडव्हर्टाइज ऑन टेलिव्हिजन. टीव्हीवरती जे प्रोडक्ट ॲडव्हर्टाइज केले त्याबद्दल त्यांना कल्पना नाहीये, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा पॅसेजमध्ये दिलेला नव्हता, म्हणून तो इनकरेक्ट आहे. नंतर बघा, व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज. पॅसेजची सेंट्रल थीम कोणची. स्टडीज अँड टेलिव्हिजन, अभ्यास आणि टीव्ही. रिलेव्हन्स ऑफ स्पोर्ट अँड गेम, खेळाशी संबंध असणं. चेंजिंग लाईव्ज ऑफ पीपल, लोकांचं आयुष्य बदलणं. द इफेक्ट्स ऑफ टेलिव्हिजन, टीव्हीचे परिणाम. तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 इफेक्ट्स ऑफ टेलिव्हिजन. टेलिव्हिजनचे इफेक्ट काय काय झाले, जर पालकांचं लहान मुलं आणि वयोवृद्धांकडे त्यांचं अटेन्शन कमी झालं, पालकांना टीव्हीचे केबल कट करावं लागले. कशामुळे, तर मुलं अभ्यास करत नव्हते. त्यांचं नॉलेज फक्त एकाच, जेवढ्या ॲडव्हर्टाईज दाखवतात तेवढंच त्यांचं नॉलेज वाढत होतं, बाकी नॉलेज त्यांचं वाढत नव्हतं. मग मित्रांनो, सर्व इफेक्ट दाखवलेत, म्हणून ऑप्शन नंबर 4 हा तुमचा आन्सर आहे, थीम आहे. नंतर बघा, क्वेश्चन 4, व्हॉट इज द वन निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ टेलिव्हिजन मेन्शन इन द पॅसेज. एक निगेटिव्ह इम्पॅक्ट सांगा टीव्हीचा. ओके, पहिलं बघा, इट हॅज इन्क्रीज्ड एज्युकेशनल प्रोग्राम फॉर चिल्ड्रन. बघा, इन्क्रीज एज्युकेशनल प्रोग्राम फॉर चिल्ड्रन. बघा, एज्युकेशनल प्रोग्रामचं काय झालेलं आहे, तर वाढलेलं आहे, हा एक. दुसरा, इट हॅज कॉज निग्लेक्ट इन द केअर ऑफ चिल्ड्रन अँड एल्डरली. लहान मुलांकडे आणि वयोवृद्धांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, हा एक आहे. इट हॅज मेड चिल्ड्रन मोर ॲक्टिव्ह इन स्पोर्ट. स्पोर्टमध्ये मुलांचं ॲक्टिव्ह झालेत मुलं, काय होतं का, नाही. ओके, इट हॅज रिड्यूस द पॉप्युलरिटी ऑफ गेम्स. खेळांची पॉप्युलरिटी कमी झाली आहे का, नाही. पॅसेजमध्ये दिलेलं होतं की पॉप्युलरिटी काय झालेली आहे, वाढलेली होती. मग निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहे, तर ऑप्शन नंबर 2 आहे, जो की नकारार्थी परिणाम झालाय. म्हणजेच काय, तर इट हॅज कॉज्ड निग्लेक्ट इन द केअर ऑफ चिल्ड्रन अँड एल्डरली. लहान मुलांच्या आणि वयोवृद्धांची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 तुमचा आन्सर आहे. नंतर बघा, व्हॉट ॲक्शन हॅव सम पॅरेंट्स टेकन टू रिड्यूस द डिस्ट्रॅक्शन कॉज्ड बाय टेलिव्हिजन. बघा, व्हॉट ॲक्शन हॅव सम पॅरेंट्स, पॅरेंट्सनी त्यांचं डिस्ट्रॅक्शन, टीव्हीवरून डिस्ट्रॅक्शन त्यांचं कमी व्हावं, त्यामुळे म्हणजेच काय, तर अभ्यासाकडून त्यांचं डिस्ट्रॅक्शन काय, तर दुसरीकडे टीव्हीकडे वळू नये. मग हे डिस्ट्रॅक्शन कमी करण्यासाठी त्यांनी काय केलं, ओके, काय ॲक्शन घेतली. बघा, दे हॅव एनकरेज चिल्ड्रन टू प्ले मोर गेम्स. मुलांना म्हणले तुम्ही बिंदास खेळा. दे हॅव स्विच टू एज्युकेशनल प्रोग्राम. त्यांनी टीव्हीवर त्यांनी एज्युकेशनल प्रोग्राम दाखवले. दे हॅव कट ऑफ द केबल. त्यांनी टीव्हीचे जे केबल होते ते कट केले, ओके, हा परिणाम केला त्यांनी. दे हॅव इन्क्रीज रिस्ट्रिक्शन ऑन टेलिव्हिजन. टेलिव्हिजन पाहण्यावर त्यांनी मुलांवरती बंधनं लावली, असं काय होतं का, नाही. तर ऑप्शन नंबर 3 होतं, त्यांनी टीव्हीचे केबल कट ऑफ करून टाकले, ओके, कापून टाकले. नंतर बघा, व्हॉट डज द सर्वे रिव्हील अबाउट चिल्ड्रन्स व्ह्यूइंग हॅबिट्स. मुलांची जी आपण काय म्हणतो, आपण चिल्ड्रन व्ह्यूइंग हॅबिट्स, म्हणजेच काय, मुलं जे टीव्ही पाहतात या सवयीमुळे एक काय सत्य झालेलं आहे, किंवा सर्वे काय म्हणतो, या सर्वेने काय रिव्हील केलंय, मुलं जे टीव्ही पाहतात त्यांनी काय. बघा, मोस्ट चिल्ड्रन वॉच एज्युकेशनल प्रोग्राम. ओके, म्हणजे खूप सारे मुलं एज्युकेशनल प्रोग्राम पाहिलेत, होतं का, नाही, म्हणजे पहिलं चूक. व्हेरी फ्यू चिल्ड्रन वॉच एज्युकेशनल प्रोग्राम, हे होतं बघा, हे होतं. ओके, चिल्ड्रन ओनली वॉच स्पोर्ट ऑन टेलिव्हिजन. मुलं फक्त खेळ बघायला टीव्हीवर, असं काय होतं का, नाही. वर दिलं होतं एज्युकेशनल प्रोग्राम सुद्धा पाहिले. चिल्ड्रन वॉच टेलिव्हिजन ओनली फॉर ॲडव्हर्टायझमेंट. मुलं फक्त ॲडव्हर्टायझमेंट पाहिलेत, असं काय होतं का, नाही. तर ऑप्शन नंबर 2 तुमचं बरोबर आहे. बघा, व्हेरी फ्यू चिल्ड्रन वॉच एज्युकेशनल प्रोग्राम. खूप कमी मुलं हे शैक्षणिक प्रोग्राम पाहत आहेत. ओके, नंतर बघा, व्हॉट इज द अँटोनिम ऑफ अफेक्टेड इन द कंटेक्स्ट ऑफ द पॅसेज. या अफेक्ट या शब्दाचा तुम्हाला अँटोनिम, विरुद्धार्थी शब्द सांगायचा.
पहिला आहे इन्फ्लुएन्स, दुसरा इम्प्रूव्ड, तिसरा अनचेंज, चौथा डॅमेज. ओके, आता बघा इन्फ्लुएन्सचा अर्थ होतो प्रभाव टाकणे, इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणे एखादी गोष्ट, प्रगती होणं, अनचेंज म्हणजे न बदलणं, डॅमेज म्हणजे नुकसान, मग अफेक्ट म्हणजे एखाद्या गोष्टीवरती वाईट परिणाम होणे, तर एखादी परिस्थिती सुधारणं, यासाठी येतं इम्प्रूव्ड. ओके, पुढे बघा. व्हॉट इज द सिनॉनिम ऑफ द निग्लेक्टेड इन द कंटेक्स्ट ऑफ द पॅसेज. या निग्लेक्ट या शब्दाचा सिनॉनिम, समानार्थी शब्द, सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा. ओके, पहिला दिलाय इग्नोर्ड, दुसरा दिलाय सपोर्टेड, तिसरा दिलाय इनहॅन्स, चौथा दिलाय फोकस. तर निग्लेक्टचा अर्थ होतो दुर्लक्ष करणे. मग दुर्लक्ष करणे याच्यासाठी समानार्थी शब्द आपल्याकडे येतो, ऑप्शन नंबर फर्स्ट, इग्नोर. ओके, इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे, निग्लेक्ट त्याचं सिमिलर. सपोर्ट पाठिंबा देणं, इनहॅन्स म्हणतो एखाद्या गोष्टीची गती वाढवणं, फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करणं, म्हणजे उरला एकच फोकसचा, निग्लेक्टचा सिमिलर वर्ड येतो इग्नोर. पुढे बघा. व्हॉट डज द सर्वे रिव्हील अबाउट चिल्ड्रन वॉचिंग एज्युकेशनल प्रोग्राम. मुलं जे शैक्षणिक प्रोग्राम पाहत आहेत त्याचा काय झालेला आहे परिणाम. ओके, हा झालाय क्वेश्चन झालाय. ओके, पुढे बघा आता. व्हॉट इज द सिनॉनिम ऑफ द ड्रॅमॅटिकल इन द कंटेक्स्ट ऑफ द पॅसेज. ड्रॅमॅटिकली. ओके, या ड्रॅमॅटिकली या शब्दाचा समानार्थी. ड्रॅमॅटिकलीचा अर्थ होतो नाट्यमय रीतीने एखादी गोष्ट बदलणं किंवा किंवा त्यामध्ये एखादा अचानकपणे झालेला बदल. आता सिनोनिम पाहायचा. स्लाइटली म्हणजे हळुवारपणे, सिग्निफिकंटली अत्यंत महत्त्वाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक, ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू, इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षपणे. मग ड्रॅमॅटिकली म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये बदल होणे, तर बदल कसा झाला, सिग्निफिकंटली अत्यंत महत्त्वाच्या दृष्टिकोनातून. मग हा त्याचा सिमिलर वर्ड झालेला आहे. ओके, तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन. ओके, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. तुम्हाला कोर्स जर जॉईन करायचा असेल तर तुम्हाला मित्रांनो या कोर्समध्ये काय असणार आहे, तर 30 दिवसाच्या कोर्समध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, बेसिक अँड ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर, बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिस एक्सरसाइज, डेली प्रॅक्टिस एक्सरसाइज होणार आहे तुमच्याकडून, ग्रुप डिस्कशनची डेली प्रॅक्टिस होणार आहे. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं, आपली कोर्सची फीस ही ऑफरमध्ये दिलेली आहे. अगोदर 2499 होती, परंतु सध्या 599 ही आपली ऑफर प्राइस आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. ओके, आणि या ॲपवरती आपलं तुम्हाला रेकॉर्डेड सुद्धा मिळणार आहे. चला तर मित्रांनो इथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.